संताचे संगती मनोमागे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगी आ साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. रामकृष्ण हरी. संतांचा सहवास काय घडवून आणू शकतो तर जगन्नियंता जगतपालक विठ्ठल आवडाबाईच्या पायातला काटा काढायला येऊ शकतो. ज्याचे पाय धरावे यासाठी जग असुसलेलं असतं तो आवडाबाईचे पाय धरतो. हे संतांच्या संगतीमुळे घडतं. अगदी संतांच्या संगतीमुळेच घडतं. लोक म्हणतात की मग संतांची संगती असेल तर त्या संतांना, जे संत झाले त्यांना कसं मिळालं असेल? आम्हाला असंच मिळवता येईल की? आम्हाला माहिती आहे देव कसा मिळवायचा. त्या साधूसारखं तुम्हाला देवा पत्ता माहित नाही, निघाले आपलं. कसं मिळवता येईल आम्हाला? मला एक सांगा. समजा तुम्हाला हिमालय पर्वत चढायचा आहे आणि मी तुम्हाला सगळ्या हिमालय पर्वताचा नकाशा आणून दिला. अगदी गुगल लोकेशन कुठे काय कुठे काय कुठे काय आणून दिलं. तुम्हाला हिमालय पर्वत चढता येईल? चढता येऊ शकेल का? समजा त्या महाराजाप्रमाणे, या 2 भाग आधीच्या महाराजाप्रमाणे त्याला मंदिराचा रस्ता सापडला. मी मंदिरात जाण्याचा रस्ता तुम्हाला सांगितला. देव प्राप्त करता येईल का? नाही ना. मंदिरात जाण्याचा रस्ता सापडला म्हणून देव सापडत नाही. आणि देव सापडला असता तर रोज तिरुपतीला आणि अयोध्येला राम मंदिरात जाणाऱ्या माणसांना, जे लाखोंच्या संख्येने आहेत, त्यांना कधीच देव दिसला असता. मंदिराचा पत्ता सापडला म्हणून देव दिसत नाही. हिमालयाचा नकाशा हातात आला म्हणून देव सापडत नसतो. हिमालयाचा नकाशा हातात आल्यावर सुद्धा तिथे वातावरण कसं असेल, चढाई कुठून सोपी असेल, किंवा खड्या पर्वतावर काय करायचं आहे, हिमस्खलन झालं तर काय, हिमदंश झाला तर काय, अगदीच वेगळी परिस्थिती आली तर काय, सोबतचं ऑक्सिजन सिलेंडर संपलं तर काय, आणायचं तर कुठून आणायचं, कोण मागवून देईल, एअरलिफ्ट करता येऊ शकेल का, त्यावेळेला हेलिकॉप्टर येऊ शकेल का, त्यावेळेचं वातावरण ठीक असेल का, या सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे ना. अहो, एक छोटा हिमालय चढायचा आहे तर एवढी काळजी घ्यावी लागते, वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते, तेव्हा त्या हिमालय पर्वतातला एक माउंट एव्हरेस्ट चढता येतो. अशा किती एव्हरेस्ट इतक्या पर्वतांचा तो किती मोठा समूह आहे, पत्ता आहे कुणाला? नाही ना, नाही पत्ता कुणाला. त्यामुळे हिमालयाचा नकाशा येऊन हिमालय पार पडता येत नाही. उगाच माहिती मिळाली म्हणजे ज्ञान नव्हे. माहिती खूप मिळू शकते. तिरुपतीला जायचं कसं? हैदराबादच्या रेल्वे स्टेशनवर जा, तिथून या गाड्या आहेत, व्यंकटाद्री आहे, शेषाद्री आहे, चलाद्री आहे, ही आहे ती आहे, जा. नाही जमलं तर या विमानतळावरून त्या विमानतळावर उतरा, तिथून फ्लाईट पकडा, पोचा, तिथून टॅक्सी करा, थेट वर जा आणि तिरुपती भेटा. रामेश्वरम जायचंय, माहिती सगळीच आहे हो. गुगल लोकेशन, अंतर बिंतर सगळं पाठ आहे, सगळं पाठ आहे. पर्यायी मार्ग सुद्धा पाठ आहेत. पण देवाजवळ जाण्याचा मार्ग कुठे आहे? त्याला मिळवण्याचा मार्ग कुठे आहे? तो कळला पाहिजे. आणि हे कळणारं कोण असतं? हे कळणारे संत असतात. या संतांच्या संगतीमध्येच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सापडतो, हे ज्याला कळतं ना. आणि तो तशा संतांची, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, जे त्रैलोक्याहुनी वेगळे असा संत ज्याला सापडतो त्याला ईश्वराची प्राप्ती होत असते. अगदी अगदी सोपं सांगतो तुम्हाला मी, अगदी सोपं. काय आहे की नामयाची दासी जना, जनाबाई नामदेवाच्या दासी. जना यासाठी उदाहरण दिलं तुम्हाला मी, मागच्या भागात आवडाबाईचं उदाहरण दिलं होतं. यावेळेला जनाबाई सांगतो. संतांच्या संगतीनं काय होतं. संत नामदेवाच्या कृपाशीर्वादाने जनाबाईंना विठ्ठलाचा बोध झाला आणि जनाबाई विठ्ठलाच्या नादी लागल्या.
बाकी सगळी दुःख विठ्ठलावर सोपवली जनाबाईंनी. बाकी काय तू बघ रे, मी तुझी झाली आहे, तू माझा झालायस. जेव्हा मी तुझी झाली आहे, तू माझा झालायस, तेव्हा माझी सगळी दुःख सगळी सुख तुझीच. आमचे एक पत्रकार मित्र आहेत. ते पत्रकार मित्र म्हणायचे, मला एक नौकर हवाय. कशासाठी? माझी सगळी चिंता करायची, माझी सगळी कामं करायची. मग ठीक आहे, पगार? ते म्हणजे पगार काय, 5 लाख रुपये महिना देईन. बापरे, 5 लाख रुपये महिना? हा, 5 लाख रुपये महिना देईन. ठीक आहे, मतलब एवढे पैसे असतील तर मी करीन ना. ठीक आहे, करतो. म्हणजे 5 लाख रुपये माझी पगार, अधिक हे चालवायचा 5 लाखाचा खर्च, 10 लाख रुपये आणायचे कुठून? ते म्हणले ती माझी चिंता आहे. हो बरोबर आहे, तुमची चिंता आहे म्हणून तर विचारतोय. माझी चिंता करण्यासाठी तुला ठेवतोय ना, माझी चिंता करण्यासाठी तुला नोकरीला ठेवतोय. तुझी पगार करणे हे माझी चिंतेचा विषय असेल, ती कशी मिळवायची हे तुझ्या कामाचा विषय असेल. त्यामुळे 5 लाख पगार घे, 5 लाख हा खर्च कर, 10 लाख कमव, 5 लाख पगार घे. माझ्या बापाचं काय चाललंय? जसं त्या आमच्या पत्रकार मित्राला त्याची चिंता करण्यासाठी नोकर ठेवायचा होता, तसं आमच्या आयुष्यात आमची दुःख, आमच्या वेदना, आमची सुख सगळी त्याची करायसाठी ईश्वर आला पाहिजे. येतं लक्षात? म्हणून नामदेवाच्या दासी जनाबाईंनी, नामदेवाच्या शिष्या जनाबाईंनी आपली सगळी दुःख ईश्वराच्या ठाई अर्पण केली होती. मग काय, जनाबाईंना सासू कोंडायची, दळणकांडण करायला लावायची. मग जनाबाईच्या सोबत काम करायला तो आहेच काळा पंढरीचा, तो यायचा, म्हणायचा बाई करावं तर लागेल, तुझी सगळी दुःख माझी, तुझी सगळी सुख माझी, तेव्हा माझी कामं तुझीच, तुझ्यासाठीच करावं लागेल. यायचा, दळून देऊ लागायचा, कांडण करू लागायचा, घरातली सगळी कामं जनाबाईला करू लागायचं. आता विठ्ठलानं जनाबाईंची ही कामं करणं कशामुळे शक्य झालं? नामयाची दासी जना. कळलं? नामयाची दासी जना. जनाबाईंना म्हणजे आम्हाला जनाबाईंचा संपर्क झाला तरी पुरे आहे, जनाबाईंना नामदेवाचा झाला. नामदेवांना सुद्धा हे ज्ञान कुठून आलं? नामदेवांना सांगितलं गेलं की जा, गुरुशिवाय तरणोपाय नाही. आणि तो गुरु कोण असेल तर औंढ्याच्या मंदिरात ज्ञानदेवांना गुरु देणारे विसोबा केच. काय ज्ञान दिलं? आपण एक शेर ऐकतो बघा नेहमी, तो कबीराचा शेर आहे, मस्जिद में बैठ के पीने दे वरना ऐसी जगह बता जहां खुदा नहीं है. असंच झालं नामदेवांच्या स्थितीमध्ये. ते तर फार अलीकडे आहे, हे तुम्हाला जुनं सांगतोय मी, तेच सांगितलं होतं. म्हणजे आपलं ज्ञान उर्दूत सांगितलंय फक्त, बाकी काही नाही. नामदेव औंढ्याच्या मंदिरात गेले. विसोबा खेचर वृद्धावस्थेमध्ये महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेव म्हणाले, पिंडीवरचा पाय हटवा, देवाच्या पिंडीवर पाय पडतोय तुमचा. ते म्हणाले, अरे वृद्धावस्थेने एवढा गांजलोय की कळत नाहीये काय झालंय ते. तूच माझा पाय उचलून जरा बाजूला ठेवशील का, जिथे पिंड नाही तिथे. उचलला पाय, बाजूला ठेवायचा प्रयत्न केला, तिथे पिंड. दुसरीकडे ठेवायचा प्रयत्न केला, तिथे पिंड. अरे सगळ्याच ठिकाणी पिंड आहे. चराचरात तो व्यापलेला आहे. वेगळं ठिकाण करण्याची काय गरज आहे? नामदेवाची लख डोळे उघडली. विसोबाला गुरु केला. नामदेवाला संत संगती विसोबाची. मग विसोबालाही कुणाची झाली असेल ना, त्यालाही कुणाची झाली असेल ना, त्यालाही कुणाची झाली असेल ना. ती कशी झाली आहे हे सगळं सांगतो, पण पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.